भंडारा नगर परिषदेत कर्मचारी गैरहजेरीचा मुद्दा ऐरणीवर. नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांनी केली अचानक पाहणी. भंडारा नगर परिषद कार्यालयात कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने विविध कामांसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नगराध्यक्षांकडे प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्ष मधुरा मिलिंद मदनकर यांनी सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास नगर परिषद कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी शहरासह ग्रामीण भागातून विविध कामांसाठी नगर परिषदेत आलेले अनेक कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे अडचणीचा सामना करत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले. नागरिकांच्या तक्रारी स्वतः ऐकून घेत नगराध्यक्षांनी संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्या समक्ष वेळेची नोंद करून स्वाक्षरी करून घेण्यात आली. जे कर्मचारी निर्धारित वेळेत कार्यालयात उपस्थित नव्हते त्यांच्या गैरहजेरीची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे नगराध्यक्ष मदनकर यांनी स्पष्ट केले. नगर परिषद ही सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आहे. नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच त्यांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळेचे पालन करून नागरिकांची कामे तत्परतेने मार्गी लावावीत, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले. यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी देखील कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सहकार्य करावे अशा सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. नगराध्यक्षांनी स्वतः कार्यालयात जाऊन केलेल्या या पाहणीमुळे कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतील आणि नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांची माझ्यापर्यंत वारंवार तक्रार येत होती की इथले जे कर्मचारी आहेत नगर परिषदचे आम्हाला वेळेवर मिळत नाही किंवा आमचे कामं होत नाही. वारंवार तक्रार येत असल्यामुळे आज मला इथे वेळेवर येऊन सगळ्यांची पाहणी केली असता लक्षात आले की आता मी सगळ्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा नाव साईन घेऊन आणि त्या कोणत्या वेळेत आले हे मी त्याची नोंद घेऊन घेतली. त्याच्यावरून लक्षात आलं मला की इथे खरंच नागरिकांना त्रास होऊन राहिलेला आहे आणि आता याची चर्चा मी मुख्याधिकारी साहेबांसोबत करणार आहे. मी त्यांची सुद्धा वाट बघत आहे. त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे आणि मी ते आल्यानंतर या बाबतीत चर्चा करणारच आहे. असा जर प्रकार माझ्या कार्यकाळात होत असेल तर मी हे कदापि सहन करणार नाही आणि खपवून घेणार नाही. आणि नागरिकांना ही जी गैरसोय झालेली आहे त्याच्यामुळे मी त्यांना सुद्धा सांगू इच्छिते की याच्यानंतर ह्या कर्मचाऱ्यांना ताकीद देणे आणि त्यांचे कामं झाले पाहिजे याबद्दल मी नक्कीच सहकार्य करेल. पाणी विभागामध्ये आलो होतो. 9:45 पासून मी बसलेला आहे तिथे. आता 11:15 वाजले परंतु कोणीही तिथे उपस्थित नाही आहे. बोला. विभागामध्ये कोणी कर्मचारी नाही हजर. मी शनिवारी माझ्याकडे त्यांनी बिल टाकलं 1100 काही रुपये बिल दिलं त्याने मला.